नमस्कार मैत्रिणी. कांदा आणि आपल्याला शेंगदाणे दिसत असतील. हे शेंगदाणे तव्यावर भाजून घेतलेले होते आणि कांदा छान चिरून घेतला. तर शेंगदाणे इथे भाजून घेतले, ते मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत. आज तुम्हाला मी छान अशी चटणी दाखवणार आहे. अगदी उन्हाळ्यासाठी गरम, मस्त अशी थंडवा देणारी ही कांद्याची चटणी आणि झणझणीत अशी. तर इथे लसूण बारीक काढून घेतला आणि हे शेंगदाणे असे अर्धवट मिक्सरमधून काढून घेतले. तर इथे कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. त्याच्यात थोडंसं कांदा टाकला आणि कांदा छान हा गुलाबी रंग होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. त्याच्यात जिरं मोहरी टाकली आणि जो लसूण आपण खलबत्त्यामध्ये काढलेला होता तो टाकला. अगदी छान अशी ही रेसिपी आणि झटपट तोंडाची चव वाढवणारी. आणि कांदा हा उन्हाळ्यामध्ये खाल्ला गेला पाहिजे आणि थंड असा असतो. आणि त्याच्यासाठी आपण इथे हिरवी मिरची माझ्याकडे संपलेली होती, तर आपण इथे ही लाल कोरडी मिरची वापरलेली आहेत. आणि खूप अशी सुंदर झटपट अशी, आपल्याला जर भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने आपण अशी चटणी चटकमटक कर पूर्ण बघा. रेसिपी खूप सुंदर येणार आहे. आणि हा कांदा लालसर भाजून झालेला होता आणि त्याच्यात आपण इथे हिरवी मिरची नसल्यामुळे लाल मिरची टाकली आणि ती अशा हातानेच तोडून तुम्हाला दाखवलीच आहे. तर छान असा हा गुलाबी रंगापर्यंत कांदा परतून झालेला होता. आणि त्याच्यात कांदा जास्त लवकर परतत नसेल तर आपण याच्यात थोडंसं मीठ टाकू शकतो. तर असं ही आपली हे भाजून झालेलं होतं. त्याच्यानंतर इथे आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. बारीक चिरून घेतलेली ही कोथिंबीर आपण याच्यात टाकून घेतलेली आहे. आणि ती सुद्धा अशी 5-1 मिनटं, असं अगदी 1-2 मिनिट, 5 मिनिट म्हणता येणार नाही, तर 1-2 मिनिट आपण इथे ही परतून घेतलेली आहे. थोडंसं म्हणजे कांदा जळायला लागला होता, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून आणि आपण ती परत असं 1-2 मिनिट आपण इथे परतून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे पाणी टाकल्यानंतर, आणि माझ्याकडे मी आलं नव्हतं, तर ही हळद होती, तर हळद टाकलेली आहे थोडीशी बारीक किसून रंग येण्यासाठी. आपण तुमच्याकडे ओली हळद नसेल तर तुम्ही कोरडी हळदसुद्धा टाकू शकता. तर अशी ही हळद टाकलेली आहे. तर उकळी यायला लागली होती. मग परत आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं होतं. तर त्याच्यासाठी आता आपण थोडंसं पाणी आणखीन टाकलं आणि शेंगदाण्याचा जो कूट होता आपण त्याच्यात थोडंसं उकळी आल्यानंतरच्या पाण्यामध्ये आपण तिथे शेंगदाण्याचा कूट टाकला आणि जाडाभरडाच कूट ठेवलेला होता. आणि असं जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपण त्याला शिजू दिलं आहे. छान असं पाणी आटून गेलेलं आहे आणि छान अशी ही अगदी खमंग अशी झटपट ही चटणी तयार झालेली आहे कांदा शेंगदाण्याची. आवडलं